माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना आज भारतरत्न पुरस्कार प्रदान करणार। पी.व्ही. नरसिंहराव, एम.एस. स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान। 2 दिवसात कोकण आणखी तापणार। मुंबईसह बहुतांशी शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार। यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा स्कायमेटचा अंदाज। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एल निनो सक्रिय असेल, त्यामुळे यंदा 100%हून अधिक पाऊस पडण्याची शक्यता। सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शिमगोत्सवामध्ये पाऊस आल्याने ग्रामस्थांनी लुटला पावसाचा आनंद। विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। हा अवकाळी पाऊस ठरतोय रब्बी हंगामातील भात पिकांना फायदेशीर। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई। जलाशयामध्ये फक्त 14.30% जलसाठा। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीमध्ये मशगूल। नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई निर्माण। उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड, हार्बरवरती पनवेल ते वाशी, तर पश्चिम मार्गावरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान ब्लॉक। वीज बिल भरणा केंद्र आजही सुरू। आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणचा निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली। 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 97 उमेदवार रिंगणात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षावरती पहाटे 3 वाजेपर्यंत बैठक। जागा वाटपावरती चर्चा झाल्याची माहिती। आज संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची बैठक। या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार। भाजपचा जाहीरनामा समिती जाहीर। महाराष्ट्रातील 2 नेत्यांना समितीमध्ये स्थान। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांचा समावेश। दिल्लीच्या रामलीला मैदानावरती आज विरोधी पक्षाची लोकशाही बचाव रॅली। मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे हे राहणार उपस्थित। यवतमाळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची समन्वयक बैठक। जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते नाराज। हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध। अनेक पदाधिकारी राजीनामे देणार। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी लढवणार असल्याची माहिती। भारती पवार यांच्या डोकेदुखीमध्ये वाढ होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भात अद्यापही निर्णय नाही। वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची माहिती। शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा। बारामती लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना 4थ्यांदा उमेदवारी। सुळेंच्या समोर अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार। बारामती लोकसभा निवडणूक कौटुंबिक निवडणूक नाही तर राष्ट्राची निवडणूक आहे। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शहरातील भिगवण चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा। शिरूर लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचं नाव निश्चित। अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये लढत। शिरूर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळाल्यानं अमोल कोल्हेंनी मानले शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंचे आभार। यावेळी महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार रिंगणात दिसणार। कोल्हेंची प्रतिक्रिया। दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी निश्चित। भास्कर भगरे यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं तगडं आव्हान। वर्धा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार पक्षाकडून अमर काळे निवडणूक लढवणार, तर महायुतीकडून भाजपचे रामदास तडस निवडणुकीच्या रिंगणात। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना उमेदवारी।
नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढवणार। निलेश लंकेंनी मध्यरात्री घेतली बाळासाहेब थोरात यांची भेट। थोरात आणि लंकेंमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा। विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभा निवडणूक लढवणार शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया। अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून निलेश लंके यांना शरद पवार पक्षाकडून उमेदवारी। लंकेंच्या कार्यकर्त्याकडून नगर कार्यालयाच्या समोर फटाके फोडून जल्लोष। अकोल्यामध्ये काँग्रेसचे संभाव्य उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज। वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणामध्ये। महायुतीकडून महादेव जानकर परभणी लोकसभा लढवणार। 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार महादेव जानकरांची माहिती। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेही उपस्थित राहणार। परभणीच्या पाथरीमध्ये जानकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानं शिवसैनिकांमध्ये जल्लोष। आमचा दावा होता मात्र वरिष्ठांचा आदेश म्हणून जानकरांचं काम करणार शिवसेनेचे नेते सईद खान यांचं वक्तव्य। मुंबईचा विकास करण्याची भाजपकडे संधी होती मात्र त्यांनी मुंबईकरांची फसवणूक करून मुंबईमधील आर्थिक केंद्र लुटलं। आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती आरोप। लोकसभा निवडणूक तोंडावरती असताना शिवडीमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका। ठाकरे गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांचे बंधू संजय विनायक चौधरी अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची बैठक। दानवेंच्या पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या सकाळी चालल्यानंतर दानवेंनी घेतली ठाकरेंची भेट। बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी घेतली योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांची भेट। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मत मागण्यासाठी मित्र पक्षांशी पंकजा मुंडे साधतायत संवाद। बीडमध्ये विरोधामध्ये उमेदवार नसल्यामुळे माझा राजकीय फायदा। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिती तटकरे यांनी घेतली दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट। किशोर गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढणार। गजभियेंची माघार नाही काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता। यावर्षीच्या निवडणुकीमध्ये पक्ष महत्त्वाचा नाही तर उमेदवार महत्त्वाचा राहील। अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांचं वक्तव्य। तर मला निवडणूक जिंकायची गजभियेची प्रतिक्रिया। मराठा समाजानं कुठल्याही राजकारण्यांच्या पक्षाच्या सभेला जाऊ नका मनोज जरांगे यांचं आवाहन। तर जून महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील नारायणगडावरती 900 एकर जागेवरती सभा घेणार जरांगेंची प्रतिक्रिया। राजकारण माझा पिंड नाही राजकारणासाठी आम्ही एकत्रित आलेलो नाही मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। मी निवडणूक लढण्यावरती ठाम वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। तर मनोज जरांगे माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील मोरेंचा दावा। रायगड लोकसभेवरून भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। तर निवडणुका जवळ आल्या की विरोधक अफवा पसरवत असतात त्यामुळे लक्ष देणं गरजेचं नाही चव्हाणांचा टोला। भाजप शिवसेनेच्या विरुद्ध शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार। स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये एकमेकांच्या नेत्यांचा समावेश। तर घटनात्मक पदांवरील व्यक्ती प्रचारकांच्या यादीमध्ये कशा शरद पवार पक्षाचा सवाल। सुप्रिया सुळे यांच्या पुण्यामधील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये प्रचार साहित्य दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बिल्ले आणि गमछे घेऊन दाखल। लोकसभा उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। ब्रह्मदेव खाली आले तरी मी अमरावतीची जागा लढणारच आमदार बच्चू कडू यांचा निर्धार। तर महायुतीमधून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही महायुतीची असेल तर आम्ही आनंदाने स्वीकारू बच्चू कडूंचा इशारा।
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीची एकजूट। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। अमित शहा 4 दिवस फडणवीसांना भेटत नाहीत, परंतु एका तासाच्या आत नवनीत राणांना भेटतात। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला, तर फडणवीसांपेक्षा राणांची ताकद जास्त आहे का, अंधारेंचा सवाल। कोल्हापूर दौऱ्यावरती असताना उद्धव ठाकरेंचा शाहू महाराजांना पाठिंबा, त्यामुळे आता तेव्हापासून शाहू महाराज त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली। कोल्हापूर शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रतिक्रिया। पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा वाटप करताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तेली समाजाला डावललं। भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रकाश देवतळे यांचा आरोप। ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांची निवडणुकीमधून माघार, बंड करत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला। रामटेकमध्ये पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज मागे। रामटेक लोकसभा मतदारसंघामधून पक्षातील नेत्यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज मागे घेतला, सुरेश साखरे यांची माहिती। तर काही काँग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे रामटेकमध्ये महाविकास आघाडी अडचणीमध्ये, साखरेंचा आरोप। गोविंदावरती केलेल्या आरोपांवरती मी आजही ठाम आहे। गोविंदाचा पुन्हा राजकारणामध्ये प्रवेश हे आश्चर्यजनक। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं वक्तव्य। गोविंदानं 2004च्या निवडणुकीमध्ये दाऊद इब्राहिमची मदत घेतली होती असा आरोप राम नाईक यांनी केलेला होता। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोघांची माघार। 10 जण रिंगणामध्ये, अपक्ष उमेदवार डॉक्टर नरोटे आणि हरिदास बोरकर यांच्याकडून अर्ज मागे। भंडारामध्ये 4 उमेदवारांकडून नामांकन मागे। काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे निवडणूक रिंगणामध्ये तटस्थ, तर भंडाऱ्यामध्ये 18 उमेदवारांमध्ये होणार लढत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।